वेलकम टू डे 3. सो आज आहे ऋषीपंचमी. सो ऋषीपंचमीचा उपवास असतो, तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या लागतात ते बघूया आपण. पडवळ, भोपळा, भेंडी. हे काय तेरी आळूची पानं. रेसिपी सांगा. रेसिपी भेंडी भेंडी मिरची, बाकी काहीच नाही लागत. याची भाजी, भोपळ्याची भाजी, पडवळ, कारलं, पडवळ. आणि या सर्व भाज्यांसोबत वरीच्या तांदळाची भाकरी. लग्नानंतर पहिल्यांदाच ऐकलं होतं ऋषीपंचमीबद्दल, कारण आमच्याकडे नव्हते करत हे सगळं, त्यामुळे हे माझ्यासाठी नवीन होतं. हे 7 खडे आहेत, म्हणजे ऋषी हे आपण पूजा करणार आहोत. या 7 खड्यांची असं ठेवून ती पूजा मांडली जाते. सगळ्यांनी पूजा केली आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो. या भाज्यांना आजच्या दिवशी काहीतरी वेगळीच टेस्ट असते, त्याच्यामध्ये फक्त मिरची आहे तरी खायला खूप छान लागतात. आणि रात्रीला फक्त साबुदाण्याची खीर खाऊन दुसऱ्या दिवशी उपवास सोडणार होतो. ॲक्शन करते. काय?